यानंतर विज्ञान विद्याशाखेतील प्रथम क्रमांक मंदार वाजगे. यानंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील प्रथम क्रमांक मोरेश्वर खोडके, द्वितीय क्रमांक तुषार दामले, द्वितीय क्रमांक विभागून योगेश कुलकर्णी आणि द्वितीय क्रमांक पुन्हा गिरीश मोडक. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखा. कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखा प्रथम क्रमांक स्वरूपा चौधरी. यानंतर पारितोषिक स्वीकारतील मोरेश्वर खोडके, तुषार दामले, योगेश कुलकर्णी आणि गिरीश मोडक. विज्ञान विद्याशाखा प्रथम क्रमांक मंदार वाजगे. त्यानंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे मोरेश्वर खोडके, तुषार दामले, योगेश कुलकर्णी आणि गिरीश मोडक. यानंतर कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखा प्रथम क्रमांक स्वरूपा चौधरी. कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखा प्रथम क्रमांक स्वरूपा चौधरी. वैद्यक आणि औषध निर्माण विद्याशाखा प्रथम क्रमांक रुचा वितोंडे, स्वाती सक्सेना आणि वंदना गवांडे आणि त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक श्रद्धा हिदादुगी. रुचा वितोंडे, स्वाती सक्सेना, वंदना गवांडे, आणि श्रद्धा हिदादुगी द्वितीय क्रमांक. श्रोते हो, हा आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा असा क्षण आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी झालाच पाहिजे आहे. आणि यानंतर राज्यस्तरावरची ही आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळते आहे. त्याच्यामुळे खरोखर कौतुक आहे या सर्व पुरस्कार विजेत्यांचं. खरोखर अशी ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आपण मिळवलेला आहे. आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीनं ही अतिशय अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. आणि त्याची ही ट्रॉफी आता आपण या संघाला प्रदान करत आहोत.
यानंतर विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आयोजित निबंध लेखन आणि चर्चा परिसंवाद संघामध्ये ज्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनाच अशी विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारार्थींना त्यांनी सन्मानित करावं. प्रथमतः निबंध लेखनाच्या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक श्री प्रकाश गोपीनाथ जाधव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष. विषय होता कार्यक्षम प्रशासन माझी जबाबदारी. द्वितीय क्रमांक सौ वृषाली अशोक खिलारी, जयकर ग्रंथालय. विषय होता भारतीय संविधान आणि आम्ही. सौ वृषाली अशोक खिलारी. तृतीय क्रमांक सौ शुभांगी संजीव मुंडलिक, जयकर ग्रंथालय. त्यांना विषय दिलेला होता भारतीय संविधान आणि आम्ही. आणि त्यानंतर सौ शुभांगी संजीव मुंडलिक, जयकर ग्रंथालयातल्या ह्या तिघी जणी. यानंतर उत्तेजनार्थ श्रीमती संध्या हांडे, परीक्षा विभाग, श्रीमती सुप्रिया माकरे, प्रशासन शिक्षकेतर कक्ष आणि श्रीमती भारती गडाख, उपकरण शास्त्र विभाग. या स्पर्धेमध्ये संपूर्ण नवीन टीम उतरलेली होती आणि अतिशय चांगली अशी प्रगती या नवीन टीमने देखील केलेली आहे. संध्या हांडे, त्यानंतर सुप्रिया माकरे, आणि भारती गडाख. यानंतर कैलासवासी वह गोळे पुरस्कार विद्यापीठ शिक्षकेतर सेवक यांना आपण प्रदान करणार आहोत. त्यामध्ये श्री चंद्रकांत भोरू शेळके, दफ्तरी परीक्षा विभाग, श्री पांडुरंग गंगाराम बावदाने, शिपाई शैक्षणिक विभाग आणि श्री चंद्रकांत बाळशीराम भूर, शिपाई जयकर ग्रंथालय. या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्वरमंचावर यावं. कैलासवासी वह गोळे पुरस्कार विद्यापीठ शिक्षकेतर सेवक श्री चंद्रकांत भोरू शेळके. त्यानंतर श्री पांडुरंग गंगाराम बावदाने. आणि त्यानंतर श्री चंद्रकांत बाळजीराम भोर. यानंतर गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी वर्ग अ पुरस्कार 2015 साठीचा डॉक्टर सुधाकर जनार्दन बोकेफोडे, उपकुलसचिव नियोजन आणि विकास विभाग. अतिशय बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ज्ञानदान पुरस्कार आहे, बार्शी तालुका भूषण पुरस्कार आहे, रोटरी व्होकेशनल पुरस्कार आहे. मुख्य म्हणजे दुबई इथं 28-29 जानेवारी 2015 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारतामधून संशोधन पेपर त्यांनी सादर केला आणि सदर संशोधन पेपरला त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. हा एकमेव असं ते उदाहरण आहे. अध्यक्ष महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरम, सचिव महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इनामदार अहमदनगर आणि नाशिक उपकेंद्रामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जमीन मिळवण्यासाठी महत्त्वाचा सहभाग हा बोकेफोडे यांचा होता. त्यानंतर गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार 2015 श्रीमती निर्मला नारायण यादव, सहाय्यक कक्षाधिकारी, प्रशासन शिक्षकेतर कक्ष. त्यांच्यानंतर श्री भागोजी कृष्णा हरेकर, प्रयोगशाळा परिचर, सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे.
श्री भागोजी हरेकर आणि त्यानंतर श्री संजय बाजीराव वेताळ शिपाई KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव. श्री संजय वेताळ KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव. यानंतर कैलासवासी पुरुषोत्तम महादेव देशपांडे पुरस्कार 2015 श्रीमती अलका शिवाजी कांबळे कक्षाधिकारी प्रमाणपत्र विभाग. श्रीमती अलका शिवाजी कांबळे कक्षाधिकारी प्रमाणपत्र विभाग. त्यानंतर दिवंगत सुरेश भिकाजी वाघमारे गुणवंत कर्मचारी पुरस्कार 2015 श्री राजाराम सखाराम पोटे वरिष्ठ सहाय्यक प्रशासन शिक्षकेतर कक्ष. यानंतर माननीय कुलगुरू यांना मी अशी विनंती करीन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते काही पुरस्कारांचं वितरण करावं. त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान संस्थेचं पद्मश्री डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे. उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार शहरी विभाग डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान संस्थेचं पद्मश्री डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे. आणि याच विभागामध्ये उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण विभाग संजीवनी रूरल एज्युकेशन संस्थेचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सहजानंदनगर शिंगणापूर कोपरगाव. उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण विभाग संजीवनी रूरल एज्युकेशन संस्थेचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सहजानंदनगर शिंगणापूर कोपरगाव. यानंतर उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम त्याच्यामध्ये शहरी विभाग डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स डेक्कन जिमखाना पुणे. उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे.
उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे. आणि याच वर्गामध्ये ग्रामीण विभाग शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचं चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर घोडनदी जिल्हा पुणे. उत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण विभाग चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर घोडनदी जिल्हा पुणे. यानंतर व्यासपीठावर येथील उत्कृष्ट विद्यापीठ विभाग याच्या अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत रसायनशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. उत्कृष्ट विद्यापीठ विभाग रसायनशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ग्रामीण विभाग शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचं चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर जिल्हा पुणे. यानंतर उत्कृष्ट विद्यापीठ विभाग रसायनशास्त्र विभाग. त्यानंतर उत्कृष्ट प्राचार्य आणि संचालक पुरस्कार व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉक्टर भानुदास एस कुचेकर MEER संस्थेचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोथरूड पुणे. उत्कृष्ट प्राचार्य संचालक पुरस्कार व्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टर भानुदास एस कुचेकर MEER संस्थेचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोथरूड पुणे. आणि ग्रामीण विभाग डॉक्टर अशोक व्ही भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सासवड जिल्हा पुणे. ग्रामीण विभाग डॉक्टर अशोक व्ही भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सासवड जिल्हा पुणे.
यानंतर नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी पुढील पुरस्कार द्यावेत. उत्कृष्ट प्राचार्यक संचालक पुरस्कार शहरी विभाग डॉक्टर संजय एस खरात, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचं मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, गणेश खिंड, पुणे. उत्कृष्ट प्राचार्य शहरी विभाग डॉक्टर संजय एस खरात, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचं मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, पुणे. आणि यामध्येच ग्रामीण विभाग डॉक्टर संजय चाकणे, इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इंदापूर, जिल्हा, पुणे. मी पुरस्कार्थींना विनंती करेन की त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृपया मंडपामध्ये बसून राहावं. ग्रामीण विभाग डॉक्टर संजय चाकणे, इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इंदापूर, जिल्हा, पुणे. यानंतर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉक्टर गिरीश एस मुंदडा, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, धनकवडी, पुणे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉक्टर गिरीश एस मुंदडा, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, धनकवडी, पुणे. आणि याच विभागामध्ये ग्रामीण विभागातून डॉक्टर रवींद्र व्ही गायकवाड, प्रवरा रूरल एज्युकेशन संस्थेचं प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी तालुका, राहता, जिल्हा, अहमदनगर. ग्रामीण विभागातून डॉक्टर रवींद्र व्ही गायकवाड, प्रवरा रूरल एज्युकेशन संस्थेचं प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी तालुका, राहता, जिल्हा, अहमदनगर. नाहीये. त्यानंतर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शहरी विभाग अव्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टर अशोक व्ही बोऱ्हाडे, गोखले एज्युकेशन संस्थेचं HPT आर्ट्स, RYK सायन्स कॉलेज, नाशिक. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉक्टर अशोक व्ही बोऱ्हाडे. यानंतर ग्रामीण विभाग डॉक्टर रवींद्र डी चौधरी, श्री शिवछत्रपती कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, बोडकेनगर, जुन्नर, जिल्हा, पुणे. पुरस्कार प्राप्तींना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंडपामध्ये थांबावं. ग्रामीण विभाग डॉक्टर रवींद्र चौधरी, श्री शिवछत्रपती कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, बोडकेनगर, जुन्नर, जिल्हा, पुणे. यानंतर उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम विद्यापीठ विभाग विज्ञान शाखेच्या अंतर्गत डॉक्टर राजेंद्र एल देवपूरकर, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. आपण कृपया, माननीय कुलगुरूंनी आपल्याला म्हटलेलं आहे की पावित्र्य आपण या कार्यक्रमाचं राखलं पाहिजे. कृपया शांतता राखा. आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही, परंतु कृपया शांतता राखा. आणि पुरस्कार प्राप्तींना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंडपामध्येच बसावं. उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार अव्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टर राजेंद्र एल देवपूरकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि फेलिसिटेशन ऑफ टीचर प्राध्यापक डॉक्टर अविनाश कुंभार, रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
डॉक्टर अविनाश कुंभार, रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि आता यानंतर आपल्या आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जीवनसाधना गौरव पुरस्कारांचं वितरण. मी नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना अशी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या सर्व पुरस्कारार्थींचा गौरव करावा. प्रथमतः आपण या मान्यवरांना जे मानपत्र देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन अगोदर आपण करणार आहोत आणि त्यानंतर समारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. सुरुवातीला डॉक्टर अनिल अवचट यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी प्राचार्य नंदकुमार निकम यांना विनंती करतो. आदरणीय अनिल अवचट, वाट चुकलेल्या, वंचित, अन्यायग्रस्त, अभावग्रस्त आणि परित्यक्त जगणेच वाट्याला आलेल्या किंवा मानहानीकारक जगणेच कवटाळलेल्या मानवी समूहाचे समस्या केंद्री व आशयसंपन्न रिपोर्ताज आणि त्यांच्या शारीर मानसिक पुनर्वसनासाठी मुक्तांगण अशी आपली आज राष्ट्रीय पातळीवरची सिद्धहस्त ओळख. वैद्यकीय पदवी असूनही वैद्यकीय व्यवसाय हेतुतः नाकारला. पत्नी सुनंदा ही तर आपल्या मुक्तांगणची कणखर व लढवय्यी मानसोपचार तज्ज्ञ. तिचे समर्पित आयुष्य हाच खरा तर आपल्या सेवाभावी आयुष्याचा विवेकी जीवन गौरव. मुक्तांगणची निर्मिती ही महाराष्ट्राच्या सहिष्णू इतिहासाची खरी ओळख आणि सुवर्णपानही. हस्तिदंती मनोऱ्यात बसून आपल्यातल्या लेखकाने लिहिणे नाकारले आणि दरवेशासारखे भटकून मुंगीच्या सात्विक आणि स्वाभिमानी वृत्तीने सामाजिक, पर्यावरणविषयक व असंघटित सेवा क्षेत्राच्या व्यथा वेदना अक्षर केल्या. 25हून अधिक पुस्तके ही केवळ पांढरपेशी हौसमौजेची गोष्ट नाही, तर केवळ सेवारत समाजवादाच्या जाहीरनाम्याचे तुम्ही मांडलेले मानवकेंद्री सर्वेक्षण आहे. कृतक लालित्यापेक्षा साधनाची संपादकीय विचक्षण सापेक्षता, मनाची कोवळीक, निर्व्याज कुतूहल आणि विवेकी विश्लेषण हाच आपल्या लेखनीचा मनोधर्म आणि तिच्या सोबतीने स्वीकारलेले कलात्मक पण तितकेच समर्पित हाडामासाचे मुक्तिदायी समाजकार्य अशा संपन्न आणि विविधांगी व्यक्तिमत्वाचा एक समयाच्छेदी लौकिक आविष्कार म्हणजे आपल्या समाजसेवेची अपूर्वाईच. आपल्या कृतिशील व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्र शासनाचा लेखनविषयक पुरस्कार, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाचा व्यसनमुक्तीविषयक राष्ट्रीय पुरस्कार व साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराने गौरव झाला आहे. अशा या सेवारत आणि लेखनरत चतुरस्रपणाचा आणि छंदोमयी कलापोषकाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवनसाधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. मी नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिल अवचट यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करावा. मला असं वाटतं की आपण कौतुक करण्याच्या बाबतीमध्ये थोडेसे कमी पडत आहोत. कंजूशी ही बरी नाही. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर अशोक चासकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्री दिलीप प्रभावळकर यांच्या मानपत्राचं वाचन करावं. आदरणीय दिलीप प्रभावळकर, मराठी रंगभूमीचा कसदार रंगकर्मी, अवलिया, तितक्यात
सृजनशील आणि अभिनयातील प्रयोगाला अग्रक्रम देऊन अभिनय कलेतील विवेक पाळणारा निर्भीड चित्रपट अभिनेता अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाचा अस्सल कलावंत म्हणून राष्ट्रीय पातळीवर आपली छाप मुद्रांकित झाली आहे. भौतिकतेतील पदव्युत्तर शिक्षण व बाबा औष्णिक संशोधन केंद्रातील डिप्लोमानंतर औषध निर्माण कंपनीत बराच काळ नोकरी केली. याच दरम्यान एका व्हिडिओ प्रोडक्शन युनिटमध्ये भागीदारी केली आणि त्याचवेळी बालरंगभूमी आणि छबिलदास सारख्या प्रायोगिक रंगभूमीवर रंगकर्मी म्हणून अभिनय साकारला. आपला पहिला उल्लेखनीय अभिनय विजय तेंडुलकरांच्या लोभ नसावा ही विनंती या नाटकातील होय. त्यानंतर मात्र नोकरी सोडून अभिनय हाच व्यवसाय निवडून आज तागायत कार्यरत आहात. व्यक्तिरेखेच्या थाटणीचे सखोल अवलोकन आणि पद्धतशीरपणा यामुळे आपल्या व्यक्तिरेखा अनन्यसाधारण वाटतात. प्रायोगिक रंगभूमीकडून व्यावसायिक रंगभूमीचे स्थित्यंतरही तितकेच विलोभनीय आहे. वासूची सासू मधील दुहेरी भूमिका, सुखभूल द्यावी घ्यावीमधील तरुण व वयोवृद्धाची व्यक्तिरेखा, जावई माझा भला मधील विक्षिप्त बाप, स्वतः दिग्दर्शित केलेल्या हसवा फसवीमधील 6 धम्माल व्यक्तिरेखा तर अफलातून होत्या. 700हून अधिक प्रयोगानंतरही ही हसवा फसवी अबाधित आहे. चिमणरावांचे चऱ्हाट यातील चिमणराव या व्यक्तिरेखेने तर आपणास मराठी भाषिक प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. एक होता विदूषक, चौकट राजा, लगे रहो मुन्नाभाई यासारख्या चित्रपटामधून केलेल्या अभिनयाच्या जोरावर आपण सर्वश्रुत तर आहातच, पण बिनीचा अभिनेता म्हणून आपली ओळख अनन्य आहे. अभिनय, दिग्दर्शन व निर्मितीबरोबरच लेखक म्हणूनही आपला नावलौकिक आहे. 15हून अधिक पुस्तके आपल्या नावावर आहेत. आजवरच्या कारकिर्दीस नाट्यदर्पण, फिल्मफेअर व राजीव गांधी पुरस्कारासहित अनेक सन्मान आपणास प्राप्त झाले आहेत. अशा या चाकोरीबाह्य अभिनयाचा व लोकप्रिय लेखनाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवनसाधना गौरव पुरस्कार साणंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना मी विनंती करतो की त्यांनी जीवनसाधना गौरव पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करावा. यानंतर डॉक्टर विलास खरात यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी श्रीमती निलिमा मिश्रा यांच्या मानपत्राचं वाचन करावं. आदरणीय निलिमा मिश्रा, समाजकारणातील वृत्तस्था, सहकार क्षेत्राची नव्याने मशागत करणारी तपस्विता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रामजीवनाची स्वावलंबी ओळख रुजविणारी पूर्वेची भारतीय खंडाची तेजस्वी निलिमा म्हणून आपण आज सर्वश्रुत झाले आहात. मध्यम कुटुंबात जन्मूनही रिवणा वायल्या मुंगीचे मानसशास्त्र अंगी बाणवले आणि एकला चलो रे असा आत्मप्रत्यय खरा मानून जळगाव परिसरातील ग्रामीण भागाच्या कायापालटाची मुहूर्तमेढ रोवली. क्लिनिक सायकॉलॉजीचा अकादमिक पदव्युत्तर अभ्यास आणि डॉक्टर कलबाग यांच्या पाबळ विज्ञानाश्रमातील सुरुवातीचा कार्यानुभव या शिदोरीच्या जोरावर महाराष्ट्रातील खेड्यांना स्वावलंबी होण्याची हाक दिली आणि आज जळगाव परिसरात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून तळागाळातल्या खेडूतांचे स्वप्न साकार करीत आहात. महात्मा गांधीजींच्या ग्रामस्वराज्याचा स्वप्नवत वाटणारा युटोपिया आपल्या प्रयत्नातून मूर्तरूप घेत आहे आणि हाडामांसाच्या स्वप्नांचा हाडामांसाचा माणूसच पाठपुरावा करू शकतो हा सत्याचा प्रयोगही आपल्या रूपाने साक्षात होत आहे. सभोवताची विकलांग गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
विधवा परित्यक्त्या व वृद्धांचे असहाय पोरकेपण अशा सामाजिक विषमतेची जाणीव न कळत्या वयातच झाली आणि अविवाहित राहून सूक्ष्म पातळीवर सहकाराचे अर्थकारण पेरण्याचा वांगनिश्चय केला. आज 10,000हून अधिक महिला आपल्या ह्या अर्थव्यवस्थेच्या मजबूत व स्वयंसिद्ध प्रतोद आहेत. अन्नपदार्थ निर्मिती व निर्यातीच्या आधारे महिलांचे सक्षमीकरण करताना त्या केवळ उत्पादनाची साधने म्हणून उरत नाहीत, तर त्यांचे कौशल्य बहुआयामी करून त्यांना आपण समाज, संस्कृती व अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. आपल्या ह्या उदयमान नेतृत्वाची दखल रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानेही घेतली आहे. आशिया खंडातील नोबेल असा हा कौतुकास्पद गौरव आहे. पद्मश्री ह्या भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही आपण सन्मानित आहात. अशा ह्या संघटनशील नवनिर्माणाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. मी याचे आपले प्रमुख पाहुणे नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीमती निलिमा मिश्रा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करावा. यानंतर डॉक्टर शर्मिला चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्या मानपत्राचं वाचन करावं. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म आणि नंतर सहकार व राजकीय क्षेत्रातील नावाजलेल्या कुटुंबातील जीवनानुभव अशा मिलापातून आपलं सुजान व सुसंस्कृत व्यक्तिमत्व आकार पावलं. आजही या सुजानतेची झलक आपल्या सान्निध्यातील आबालवृद्ध, गोरगरीब व विशेषतः महिला वर्गाला जाणवते. सहकारातून ग्रामीण भागाचा विकास ही आता संमिश्र संकल्पना ठरली आहे, पण या प्रक्रियेचे अभिसरण खेड्यापाड्यातील महिलांमध्ये कसे होईल असा मर्यादित पण बहुसूत्री दृष्टिकोन बाळगून आपण स्त्री शिक्षण व सबलीकरणाकडे विशेष लक्ष पुरवले. स्त्रीविषयक सुधारणेचा एक व्यापक इतिहास महाराष्ट्राला आहे आणि त्या परंपरेच्या अघोषित कार्यकर्त्या या नात्याने प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाची स्थापना करून आजूबाजूला उपेक्षित स्त्रियांना भक्कम आधार देण्याचे कार्य आपण करत आहात. स्त्रियांच्या जीवनात रचनात्मक बदल करायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणही प्राधान्याने दिले पाहिजे असा आपला समयोचित संकल्प. या हेतूने प्रेरित होऊन अनेक शैक्षणिक संकुलांची पायाभरणी आपण केली. या संकुलातील सर्व वयोगटातील महिलांना शिक्षण उपलब्ध केले. आर्थिक स्वावलंबनासाठी लघुउद्योग व कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण दिले. महिला बचत गटांची निर्मिती केली. जाणीव जागृती मेळावे भरवले. पतसंस्थेच्या माध्यमातून माफक दरात कर्ज उपलब्ध केले. परिणामी मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांना व्यवसायाची संधी मिळाली. स्त्रीच्या सर्वांगीण विकासासाठीचे सर्वोत्तम उपाय व धोरणे राबवून त्यांची फलश्रुती स्त्रीपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेही कुचराई केली नाही. याचे पर्यावसन म्हणून स्त्रियांमध्ये एकमेकींच्या प्रश्नांबद्दल सहानुभाव व कार्यभाव जागृत करणारा विजिगीषू कार्यकर्त्या असा आपला लौकिक सर्वदूर पसरला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने आपण सन्मानित झालेला आहात. अशा या उद्यमशील स्त्रीत्वाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन गौरव साधना पुरस्कार सानंद प्रदान करत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करावं.
यानंतर डॉक्टर गजानन खराटे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी श्री बेबीलालजी संचेती यांच्या मानपत्राचं वाचन करावं. आदरणीय बेबीलालजी संचेती, कळवणसारख्या आदिवासी तालुक्याच्या प्रगतीचे शिल्पकार, नाशिक जिल्ह्यातील नामांकित उद्योगपती व शिक्षणमहर्षी असा आपला आज नावलौकिक आहे. आपल्या नम्र, प्रेमळ आणि मित्रभाषी स्वभावाची किनार तर आपल्या सेवाभावी जीवनाचे मिथक आहे. घरातल्या व्यापाराचे बाळकडू मिळाले आणि स्वभावातील संघटक कौशल्याच्या जोरावर दांडगा जनसंपर्क, विशेष कौतुकास्पद समकालीन राजकारण, समाजकारण, चोफेर दृष्टी आणि अंगभूत ऋतुजा त्याचे पर्यवसन कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेत झाले आणि नाशिक जिल्ह्यात अशा सहकारी बँकेचे जाळे विणण्यात स्वतःला पुरते झोकून दिले. पुढे काळभैरव उपसा जलसिंचन योजनेद्वारा नाकोळे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्षित संपवले. कळवणच्या ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी धर्मशाळा बांधली. आरोग्यविषयक शिबिर भरवून मोफत रुग्णसेवेचे सुकाणू बांधलेत. कृषीविषयक व्यापारातून बागायती शेतीच्या विस्ताराला चालना दिली. आदिवासी विकास समितीद्वारे आदिवासी शाळा उभारणीच्या कामात परिसरातील जमिनी उपलब्ध करून देण्यातील आपला वाटा कौतुकास्पद आहे. कळवण एज्युकेशन सोसायटी व श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम ह्या 2 शैक्षणिक संस्था आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली देदीप्यमान वाटचाल करीत आहे. विद्यार्थिनीसाठी वसतिगृहे, आधुनिक व प्रगत अशा विधी, विज्ञान, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, औषध निर्माण व वैद्यकीय शिक्षणाच्या विद्याशाखा शैक्षणिक सरकुनात अग्रक्रमाने सुरू करण्यात आपल्यातल्या दृष्टीपणाची साक्ष पटते. कायदेविषयक जाणीव जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला